jungle. विशाल पाटलांनी पोलीस दलाचे मनोधैर्य खच्चीकरण करू नये. भाजप नेत्यांचा इशारा. राज्य शासन पालकमंत्री गुन्हेगारी रोखण्यासाठी गंभीर व सक्षम. सांगली दिनांक 16. राज्य शासनावर बिनबुडाचे आरोप करत सांगली जिल्हा पोलीस दलाचे मनोधैर्य खच्ची करण्याचे प्रयत्न खासदार विशाल पाटलांनी करू नयेत. केवळ राजकीय हेतूने असे आरोप होणे योग्य नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, भाजप सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की जे वेदांत बंडगर यांच्या खून प्रकरणाबाबत खासदार पाटील बोलले आहेत त्या संदर्भात पोलिसांनी मुख्य आरोपी आणि त्यांच्या प्रमुख साथीदारांना अटक केली आहे. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. तपास वेगाने सुरू आहे. राज्य शासनाने सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी या संदर्भात कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही, कोणाला पाठीशी घातले जाणार नाही आणि कोणावर अन्याय होऊ देणार नाही असे स्पष्ट केले आहे. असे असताना देखील पोलीस निरीक्षकापासून ते जिल्हा पोलीस प्रमुखापर्यंत हप्ते बांधून आणि दर ठरवून त्यांची नेमणूक झाल्याचे खासदार पाटलांचे आरोप वस्तुस्थितीला धरून नसल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. कुठलेही पुरावे न देता निराधार आरोप करून पोलीस दलाची प्रक्रिया किंवा प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होऊ नये. संपूर्ण पोलीस दलावर गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याने प्रामाणिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होऊ शकते, असे निवेदनात म्हटले आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायदा सुव्यवस्थेबाबत अत्यंत दक्ष आणि काटेकोर आहेत. कोणत्याही स्वरूपाच्या गुन्ह्याबाबत कठोर कारवाई पोलीस दल आणि गृह खाते करीत आहे. अशावेळी अशा प्रकारचे आरोप करणे योग्य नाही. सांगली जिल्ह्यात आणि परिसरात कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या विविध घटना घडल्या असताना त्यावेळी राज्यात कोणाचे सरकार होते याची माहिती संबंधितांनी घ्यावी आणि नंतरच परिस्थितीवर भाष्य करावे. खासदार पाटलांनी एकूणच सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचाराबाबत बोलावे. याबाबत निवेदनात आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. भाजप नेत्यांनी म्हटले आहे की ज्यांनी सहकारी संस्था मोडीत काढल्या अशांनी भ्रष्टाचाराबद्दल बोलावे. हा मोठा विरोधाभास आहे. शेतकऱ्यांच्या पीक कर्ज मिळत नाही असा दावा खासदार पाटील करत होते. ते ज्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत त्या बँकेमार्फत सुरू असलेल्या खरीप पीक कर्ज वाटपाची माहिती घेऊन त्यांनी वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्ज वाटपाबाबतचे वास्तव समोर आणावे असे आव्हान देखील भाजप नेत्यांनी दिले आहे. निष्पाप वेदांत बंडगरची हत्या ही कुठल्याही संवेदनशील मनाला त्रास देणारी आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक करून त्यांना शिक्षा ठोठावल्याशिवाय शासन स्वस्थ बसणार नाही. या गुन्ह्यामध्ये अतिशय कठोरपणे शोध घेऊन संबंधित प्रत्येकाला अटक करून संघटित गुन्ह्याचा मोका कायदा त्यांना लावा असाही आग्रह, अशी सूचना मी पोलीस प्रशासनाने केली आहे. घटनेच्या दुसऱ्या क्षणापासून मी या घटनेमध्ये प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याशी, प्रत्येक संबंधित अधिकाऱ्याशी बोलतो आहे. हे प्रत्येक वेळेला जाहीरपणे सांगण्याची आवश्यकता नाही. या सततच्या कोऑर्डिनेशनमुळे यातले 2 मुख्य आरोपी, प्रामुख्याने निलेश गडदे आणि त्याचा साथीदार अतुल वायदंडे, या दोघांना अटक करण्यात आली. 3 उरलेले गुन्हेगार जे आहेत त्यांच्यापर्यंत पोलीस लवकरात लवकर पोहोचतील. आता हा गुन्हा जो आहे तो स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. अप्पर पोलीस अधीक्षकांच्या थेट मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे आणि लवकरात लवकर याची चार्जशीट तयार होईल आणि त्या संदर्भामध्ये जिल्हा मुख्य न्यायाधीशांशी बोलून ही केस फास्ट ट्रॅकवर कशी घेता येईल, लवकर निकाल कसा लावता येईल, याच्यात दिरंगाई कसे होणार नाही याचा स्वतः मी प्रयत्न करणार आहे. प्रामुख्याने या गुन्ह्याला संघटित गुन्हेगारी असल्यामुळे लवकरात लवकर सगळी कागदपत्र पूर्ण करून मोकाही लावण्याची सूचना मी दिलेली आहे. आणि त्यामुळे मी सर्व नागरिकांना आश्वस्त करतो की त्याच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये तर आम्ही सहभागी आहोतच, त्या कुटुंबियांच्या मागे खंबीरपणे आम्ही उभे आहोतच. पण यातला एकन एक गुन्हेगार हा शिक्षेपर्यंत पोचेपर्यंत, ज्याला कन्व्हिक्शन आपण म्हणतो, आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी मी ग्वाही देतो.